सचिन काय करतोयस तू? हॅलो, येस एम कमिंग. मिस्टर पटवर्धन, आय बी बॅक इन अ मिनिट. क्लीन कर हे. सॉरी दादा, मी अशी खोटं बोललास तू. खरंच सॉरी दादा, पण माझ्याकडे पर्याय नव्हता रे दुसरा. मला आता काय वाटतंय ना, याची तू कल्पना पण करू शकत नाही सचू. तुझा असा अपमान होईल माझ्यामुळे असं नव्हतं वाटलं मला. शक्य असेल तर माफ कर दादा मला. तुला खरंच असं वाटलं की तू ही नोकरी केलीस तर मी रागवेन तुझ्यावर? म्हणजे तू ओळखत नाहीस तुझ्या दादाला. मला या गोष्टीचं अजिबात वाईट वाटत नाहीये की तू शिपायाची नोकरी करतोयस. मला त्रास या गोष्टीचा होतोय की तुला ही गोष्ट माझ्यापासून लपवावीशी वाटली. दादा, अरे तुला आठवतंय का त्या दिवशी मी तुला म्हटलं होतं की आज रिकाम्या हाताने परत नाही येणार मी, पण नाही मिळाली रे ती हेड क्लार्कची नोकरी. आणि म्हणून तुला जी नोकरी मिळाली ती तू पत्करलीस आणि ते काम तू स्वाभिमानाने करतोयस. चांगली गोष्ट आहे सचू. वाईट काय ह्याच्यात? कोणतंही काम छोटं नसतं असं म्हणायचं, पण आपण स्वतः मोठं काम स्वीकारायचं. हे करणं सोपं आहे, पण तू तसं केलं नाहीस. जे काम समोर आलं ते तू स्वाभिमानाने स्वीकारलंस. एक भाऊ म्हणून आता मला तुझा किती अभिमान वाटतो ना, हे मी अंदाज नाही तुला. बिनकामाचं घरी बसण्यापेक्षा एखादं काम मेहनतीने आणि स्वाभिमानाने करणं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे सचू. दादा, वल्लीला नाही समजणार ते. तिने असं बघू शकणार मला. तू प्लीज वल्लीला यातलं काहीच सांगू नकोस. नाही सांगणार, पण जर वल्लीने मला समोरून विचारलं तर मी लपवू नाही शकणार. मी खोटं नाही बोलणार सचू. आणि मला मनापासून असं वाटतं की हे तुमच्या नवरा बायको मधलं प्रकरण आहे. त्यामुळे तू लवकरात लवकर याचा सोक्षमोक्ष लावावास. आपल्या माणसाशी खोटं बोललं ना सचू की विश्वास तुटतो. सो सॉरी, तुम्हाला वाट बघायला लागली मी. सचिन, तू अजूनही इथेच आहे? प्लीज. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, माझा सख्खा धाकटा भाऊ याच ऑफिसमध्ये काम करतो. हां सचू, इकडे. ओळख करून देतो.
माझा धाकटा भाऊ सचिन पटवर्धन ग्रॅज्युएट आहे. खरं तर याच्यापेक्षा मोठ्या पोस्टची नोकरी मिळवू शकला असता, पण तशी नोकरी मिळाली नाही म्हणून थांबला नाही मॅडम. कारण त्याचं कुठल्याही पोस्टपेक्षा त्याच्या कामावर जास्त प्रेम आहे. हा फक्त माझा धाकटा भाऊ नाहीये मॅडम, ज्याचा मला प्रचंड अभिमान आहे, असा माझा धाकटा भाऊ. मॅम, ते फोटो सिलेक्ट करायचे होते, जरा येता का? आली मी. सर, छापा माझा फोटो. सौरभा, ए सौरभ, सौरभ कुठे गेला हा? सौरभ, मावशी, अगं बाहेर गेलाय दादा. काय झालं? मंडईत गेलाय का? अरे पण जाताना मला काही बोलला नाही. मला पण हे सावकाशी. अरे हे काय आहे? ठीक. नमस्कार मावशी. इकडे इकडे. इथे ठेव. तू मागवलेस का? नाही रे, काय रे? काय रे, तुझ्या दुकानात मी आलो की एक साबणाची वडी देताना तुझा हात आखडता असतो, आणि आज चक्क एवढं सगळं सामान घेऊन आलायस? हो, तुम्ही ज्यादाची वडी फुकटची मागता मोरू काका. हे पैसे मोजून घेतलेलं सामान आहे. हो, अहो पण आम्ही महिन्याभराचं सामान भरलंय, हे एवढं सामान कशाला? सौरव दादांनी यादी दिलेली मावशी, त्याप्रमाणे भरलंय सगळं. दादानी? मावशी, अरे अरे हे सगळं सामान आलं. हो, इथून पुढे या घरातून जी काही यादी मिळेल ते सगळं सामान इथे घरपोच आणून द्यायचं. यादी कितीही छोटी असली तरी. या. चल रे. नमस्कार मावशी. असू दे, असू दे. अरे सौरभा, हे सगळं काय आहे? एक मिनिट. ही तुझी औषधं. गोळ्या न चुकता घ्यायच्या. कधी कुठलं औषध घ्यायचं त्याचा मी फोन मध्ये अलार्म लावून देईन. तसं फॉलो करायचं. अरे पण इतक्या गोळ्या? आप्पा, पैसे ठेवा. अडी अडचणीला कामाला येते. हो मावशी, तू पण हे पैसे ठेव. अरे सकाळी सकाळी काय? काय चाललंय तुझं नक्की? भाऊजी, भाऊजी, दादा, भाऊजी, सांगशील का काय चाललंय? मी सांगते ना. भाऊजींनी त्यांच्या ऑफिसमध्ये बदलीसाठी अर्ज दिलाय. ते हा वाडा, त्यांचं ऑफिस, हे शहर आणि आपल्याला सोडून चाललेत. काय? हो, आमच्या ह्यांनी मला सांगितलं. चंदू दादा बोलला? हो, आता तोंड फुगून बसलेत घरी. हे सगळं खरं आहे सौरभा? दादा, मावशी, अगं हा सौरभ, हे खरं आहे का? अरे एक रात्र गायब झाला होतास तर अर्धा जीव झाला होता रे माझा. कशी राहणार आहे मी तुझ्याशिवाय? कसं सांभाळणार आहे मी हे घर? दादा, दादा, अरे मला मान्य आहे माझ्यामुळे तुला सेटल व्हायला खूप उशीर झालाय, पण म्हणून असं वाऱ्यावर सोडून जाणार आहेस का आम्हाला? काय बोलतोस तू सचिन? मग काय? असं कसं जाईन मी वाऱ्यावर सोडून? अरे
तू आता मोठा आहेस, आता या सगळ्यांची जबाबदारी तुझी आहे. हो य माझ्याकडे बघ. आता तू सगळ्यांची काळजी घ्यायचीस. आणि मी कायम असणार आहे तुमच्या बरोबर, कायम. अरे पण इथे का नसणार आहेस तू? हे सगळं ऐकल्यापासून ना मला मला कसं तरीच होतंय. भाऊजी, तुम्ही यापुढे इथे आमच्यात नसणार. मग मग माझ्या दुकानाचा हिशोब कोण घेणार? यांचा कान ओढून त्यांना वटणीवर कोण आणणार सांगा? ते काही नाही. तुम्ही आम्हाला सोडून नाही जायचं. वहिनी काय बोलतेस तू? काहीतरी कारण आहे ना, म्हणून मला जावं लागणार आहे. कसलं कारण आहे रे तुझ्याकडे सोडून जाण्याचं? आणि या माई मावशीसाठी थांबायची कारण नाही आहेत का? अरे निदान माझ्या वयाचा, तब्येतीचा तरी विचार करायचाच रे सौरभा. तुझ्याशिवाय इथे जगण्याचा, हे घर सांभाळण्याचं मला जमणार आहे का रे? भाजी आणण्यापासून रात्री झोपताना पाय चेपून देण्यापर्यंत तुझी मदत असते. काही अडलं काही लागलं तर तू असतोस. घरात मूल असताना म्हाताऱ्या माणसांना किती आधार असतो ना, तुला नाही कळणार. मावशी, मी ना इतकी वर्ष माझ्या मनातल्या सगळ्या भावना ना माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात लपवून ठेवल्या होत्या. स्वतःला समजावायचो की मिस अनामिकाने मला होकार दिला नाहीये, पण नकार पण दिला नाही ना. आपणच विचारलं नाहीये, आपणच उशीर गेला आहे. पण आता सगळं बदललं मावशी. आता त्यांना सगळं माहिती आहे, आणि तरी आम्ही दोघे कधी एकत्र येऊ असं नाही वाटत मला. आणि असं असताना रोज त्यांना माझ्यासमोर काम करताना नाही बघू शकणार. दादा, थोडा वेळ जाऊ दे ना, त्या करतील त्यांचं प्रेम कबूल. किती दिवस आपण असं एकमेकांना फसवणार आहोत सचू? त्यांना मी नकोय, त्यांना माझ्या असण्याचा त्रास होतोय हे पावलोपावली जाणवतंय मला. आणि तरीही प्रयत्न करत राहायचा पेशन्स संपलाय माझा. आता माझ्या नशिबात ते नाहीये तर नाहीये. तुम्ही सगळ्यांनी प्लीज मला समजून घ्या. मावशी, मी निघतो. मला ऑफिसला जायचं आहे. आज सेंड ऑफ आहे. कदाचित तिकडेच होईल आज त्यांची आणि माझी शेवटची भेट. म्हणजे तू तिला सोडून जातोयस हे तिला सांगितलं नाहीयेस का? मी खूप वेळा फोन केला होता मावशी, ते उचलत नाही. मेसेज टाकलाय, बघूया वाचतात का. सौरभा, तिला सांगितल्याशिवाय जाऊ नकोस रे. मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे मावशी. बघूया काय होतं ते. दादा, हे बघ, आपण काहीतरी करूयात. मी बोलू का त्यांच्याशी? अरे ऐकतील. मला उशीर होतो, मला जाऊ. अरे सचू, मला जाऊ दे. मी बोल. लहान मुलासारखा वागू नको. अरे आई, शांत राहा. सौरभा, तू माझ्या फोनवरनं फोन करून बघ ना. अरे कदाचित आई समोर असेल ना, मग ती तुझा फोन घेणार नाही, माझा फोन घेईल. बघ ना.
माझी मुलगी सुखाने संसार करणारच, पण त्या लफंग्या आणि फसवणाऱ्या माणसाबरोबर बिलकुल नाही. हे शक्य नाहीये बाई मावशी. आता माझ्या मनात असलं नसलं तरी आमच्यात मैत्री पलीकडचं नातं शक्य नाहीये. दादा नाही, हे बघ सचू अजिबात जायचं नाही. आता मी ओरडेन तुला. नाही दादा, ओरडतो काय? अरे दादा ऐक तरी. सचू, मला जाऊ दे. जाऊ दे दादा. अरे ऐक तरी. हे कपडे खसाखसा धुवायचे, कडक उन्हात वाळवायचे आणि छान इस्त्री करून आणायचे. जर खराब होता कामा नये, जब्ब्याची बटणं तुटता कामा नये. माझ्या मुलीच्या लग्नातले आहेत, मुलीचे आणि जावयाचे. खूप वर्षाचे दिसत आहेत, वास पण येतोय. ठेवणीचा वास आहे तो, आणि जुने आहेत म्हणूनच तुला दिलेत ना. कुरकुर नको उगाच. जा. काय चाललंय आई? तयारी चालली आहे, तयारी. या घराला मी पुन्हा ताळ्यावर आणणार आहे. सगळे कप्पे आवरून झालेत, तिजोरीत काय आहे नाही सगळं बघून झालंय. तू तर काय अंगावर सोनं घालतच नाहीस, निव्वळ लंकेची पार्वती बनून फिरतेस. मला जे आवडतं ते घालते मी. सवाष्णीने मला हे हवं ते नको असं म्हणायचं नसतं, सगळं घालायचं असतं. ये. हे मंगळसूत्र, ह्या बांगड्या, हे जोडवी, हे सगळे दागिने घालायचे. हे तुझं स्त्रीधन आहे. आई, तू आज काय तमाशा लावलास? काय आहे आई? हे बघ, हे माझ्यासाठी स्त्रीधन वगैरे नाहीये. हे फक्त सोनं आहे. तू आणि बाबांनी पैसे घालून घेतलेलं सोनं. तू गुंतवणूक म्हण हवं तर. तू का सतत मला त्रास होईल ह्याची सोय करतेस? त्या लफंग्याचा हात धरून तू गावभर फिरतेस म्हणजे तुला संसार हवाय असं मी गृहीत धरते. तुला एकीकडे संसार हवाय पण दुसरीकडे स्थळ नको. त्या लफंग्यासोबत मी तुला जाऊ देणार नाहीये. या सगळ्यावर उत्तम पर्याय एकच आहे, म्हणजे जो नवरा आहे त्याचाच पुन्हा स्वीकार करायचा. अर्थात त्यांनीही तुला पुन्हा स्वीकारायला हवं. मला नवरा नाहीये. तू ओरडून काही उपयोग नाहीये. तू स्वतःचं नाव अनामिका दीक्षित सांगत असलीस तरीही तू अनामिका आकाश जोशीच आहेस. सत्य कधीच आपली पाठ सोडत नसतं. हे घे, घाल. नाही घालणार मी. अनु, तुझ्या या आडमुठेपणामुळेच असल्या पुरुषांची तुझ्यासमोर वाटेल तसं वागण्याची हिंमत होते. तुझ्या गळ्यात मंगळसूत्र असतं ना, तर तो कोण, सौरभ का कोण? त्याची काय विषाद होती प्रेम आहे म्हणण्याची? म्हणजे लोकांनी माझ्या जवळ येऊ नये म्हणून घालायचं हे मी? अर्थातच. मला नवरा नसता नाही. अनु, तुला नवरा आहे. आता तो तुझ्यासोबत इथे नाहीये, इतकंच. म्हणजे त्यानं मला जो त्रास दिला, जो छळ केला माझा, त्याबद्दल तुला काहीच वाटत नाही आई? आणि ते जे काही घडलं ते घडलंच नाही असं समजू मी? असेल, तसंही असेल, पण नवरा बायकोतल्या गोष्टी अशा चव्हाट्यावर आणायच्या नसतात. थोडंफार काही घडलं असेल तर विसरायचं असतं. तुझ्या या बोलण्यावर हसावं की रडावं हेच कळत नाही मला. हसूही नकोस आणि रडूही नकोस. त्यापेक्षा जावई बापूंना माफ कर. त्यांना पुन्हा एकदा या घरात मानाने आण. 1000 वेळा माफ केलंय मी त्याला. अजून एकदा कर. आई, अगं तो माणूस असताना तर माझ्या माफ करण्यानं त्याला फरक पडला असता. तो राक्षस आहे अगं, राक्षस. बरोबर आहे ती बोलतीये ते. तो परत या घरात येणार नाही आणि तिच्या आयुष्यातही परत येणार नाही. आलात? या बाईच्या नादाला लागूनच तुझी अशी अवस्था झाली अनामिका. आता तरी अक्कल येऊ दे तुला. अहो, केलं असेल माझ्या मुलाने तिचं नुकसान, पण आता तिचं पुढचं आयुष्य तरी चांगलं जाऊ दे ना. एका चुकीपोटी तिचं सगळं आयुष्य नको वाया जायला. मग एका मागोमाग एक पुरुष तिच्या आयुष्यात आल्याने सार्थकी लागणार आहे का तिचं आयुष्य?
मग चुकीच्या माणसाच्या बरोबर राहून सार्थकी लागणार आहे का? नवरा आहे तो तिचा. पात्रता नाहीये त्याची ती. अनामिका, तू मला वचन दे, तू दुसऱ्या कुणालाही स्वतःच्या आयुष्यात येऊ देणार नाहीयेस आणि तू पुन्हा नव्याने संसार मांडणार नाहीस. अजिबात वचन देऊ नकोस अनामिका. तुला जे योग्य वाटेल, तुला पटेल तेच कर. यांच्या शब्दात अडकू नकोस. तुलाच त्रास होईल का नंतर. माझी मुलगी आहे ही, हिला माझंच ऐकावं लागेल. मी तुला कोणतंही वचन देणार नाहीये. आकाशची आई काय? अनामिकाचं प्रेम आहे सौरभवर. यापुढे तिच्या आयुष्यात कुणी आलंच ना तर फक्त सौरभ येईल. तुम्ही काहीही स्वप्न रंगवा आकाशच्या आई, मी पण बघते ना अनामिकाच्या आयुष्यात सौरभच्या आधी आकाश कसा परत येत नाही ते.